माहित आहे की नुकतीच म्हाडाच्या मुंबई मंडळाची जवळजवळ 2640 घरांची लॉटरी जाहीर झालेली आहे आणि या लॉटरीच्या अंतर्गत मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी घरे उपलब्ध करून दिलेली आहेत। ज्या ज्या ठिकाणी म्हाडाची घरे उपलब्ध आहेत आपण प्रत्येक ठिकाणी जातोय, तेथील अपडेट घेतोय, नेमकं ती घरे कुठे आहेत, कशी आहेत, त्यामध्ये लोकेशन कसं आहे, तेथील कार्पेट एरिया कसा आहे, हे सगळी माहिती आपण सातत्यानं वेगवेगळ्या भागातून पाहत आहोत मित्रांनो। आणि अनेकांनी कमेंट्स केले होते की जे काही कुर्ला नेहरू नगर या ठिकाणी जी काही घरे आहेत तेथील साईट विजिट करा, अशा अनेकांनी कमेंट्स केलेल्या होत्या। आणि आज आपण आलो मित्रांनो संकेत क्रमांक 545 नेहरू नगर कुर्ला येथील आनंद कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, जी तुम्ही मागे माझ्या बघू शकता, ही जी बिल्डिंग दिसते हीच ती बिल्डिंग आहे ज्यामध्ये म्हाडाची 2 BHK ची घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत। नेमकं आता आतमध्ये घरे कशी असणार आहेत, ही लोकॅलिटी कशी असणार आहे या संदर्भात आपण सगळी माहिती घेणार आहोत। परंतु जे काही लोकॅलिटी आहे मित्रांनो, ह्याच्यापूर्वी सुद्धा आपण नेहरू नगरला खूप वेळेस आलेलो आहोत, खूप वेळेस व्हिडिओ बनवलेले आहेत। इथून जवळ एक रत्नदीप नावाचा प्रकल्प आहे, मी तिथे सुद्धा तुम्हाला घेऊन जाणार आहे। आणि त्याशिवाय तुम्ही मागे जो बघताय तो आहे कुर्ला CST जो काही रोड आहे, जुना रोड आहे किंवा ईस्टर्न एक्सप्रेस हायवे पासून कुर्ला स्टेशन साठी रोड आहे। आणि इकडे तुम्ही पाहिलं तर इकडे नेहरू नगर जे बस स्टँड आहे किंवा ST स्टँड आहे तिकडे हा रस्ता जातो आणि या रस्त्यावरतीच मी उभा आहे। आणि रस्त्याला लागूनच मित्रांनो ही इमारत आहे, ज्या इमारतीमध्ये म्हाडाची 2 BHK फ्लॅट तयार झालेली आहेत। आता ऑलमोस्ट काम होत आलंय मित्रांनो। मी महारेरावरती काय माहिती आहे, गुगल मॅपच्या सहाय्याने म्हणा, प्रकल्पापासून नंतर म्हणा, नेमके मार्केट व्हॅल्यू काय आहे, नेमक्या प्रकल्पाचे डिटेल्स काय आहेत, हे सगळं पाहूया एका ग्राफिकच्या माध्यमातून। चला तर पहा मित्रांनो, प्रकल्पाचा तपशील असा आहे। संकेत क्रमांक 584, बिल्डिंग नंबर 7676, आनंद कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, सायबा ऑर्किड असं त्याचं नाव आहे, जे प्रत्यक्ष नाव तुम्ही पाहू शकता। नेहरू नगर कुर्ला पूर्व असं या प्रकल्पाचा पत्ता आहे। आता यानंतर मित्रांनो पहा उत्पन्न गट आहे मित्रांनो, अल्प उत्पन्न गट अर्थातच LIG, म्हणजे ज्या व्यक्तीचं अर्जदाराचं उत्पन्न हे वार्षिक उत्पन्न 6,01,000 ते 9,00,000 दरम्यान आहे, असे अर्जदार या ठिकाणी अर्ज करू शकतात। किंवा EWS वाले सुद्धा अर्जदार या ठिकाणी अर्ज करू शकतात। उपलब्ध घरे 4 जी 2 BHK स्वरूपाची आहेत। जी माहिती आम्हाला साईटवरून मिळाली, बिल्डरच्या साईटवर म्हणा, महारेरावरून मिळाली, त्या आधारे आम्ही सांगतो की 2 BHK चे घरे आहेत। चटई क्षेत्रफळ मित्रांनो 52.2 स्क्वेअर मीटर अर्थातच 560 स्क्वेअर फीट। त्यांची किंमत आहे 69,72,765 रुपये। दुसऱ्या प्रकारचे घरे ज्याचा कार्पेट एरिया आहे 53.44 स्क्वेअर मीटर अर्थातच 575 स्क्वेअर फीट। किंमत आहे मित्रांनो 71,76,326 रुपये। स्थिती पाहिली तर ही घरे डिसेंबर अखेरपर्यंत म्हणजे 2026 अखेरपर्यंत तयार होणार आहेत, त्याचं पोझिशन मिळणार आहे ॲज पर महारेरा। पण अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची मित्रांनो, ह्या ज्या काही किमती आहेत मित्रांनो 69 लाख 71 लाख ह्या फक्त सेलिंग कॉस्ट आहे। याच्यामध्ये इतर चार्जेस तुम्हाला वेगळे भरावे लागतील, पार्किंग चार्जेस, डेव्हलपमेंट चार्जेस, स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, मेंटेनन्स हेच तुम्हाला वेगळं भरावं लागणार आहे। आणि त्याची किंमत साधारणतः 15 लाखाच्या आसपास जाईल किंवा त्या किंमत काही पैसे जास्त जाऊ शकते। याची तयारी ठेवूनच तुम्ही यासाठी ऑनलाईन अर्ज करा। आता पाहूया प्रकल्पापासूनचं अंतर। कुर्ला रेल्वे स्टेशन आहे 500 मीटर अंतरावरती। लोकमान्य टिळक टर्मिनस आहे 1.6 किलोमीटर अंतरावरती। छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे 9.6 किलोमीटर अंतरावरती। पूर्व द्रुतगती महामार्ग आहे 500 मीटर अंतरावरती। आता मित्रांनो मी तुम्हाला आजूबाजूचा परिसर दाखवतो। इकडे बघा सरळ जो रस्ता जातो तो आहे कुर्ला रेल्वे स्टेशनकडे गेलेला आहे आणि इकडे तुम्ही डावीकडे वळला तर इथे ती इमारत आहे, ज्या इमारतीमध्ये ही घरे उपलब्ध केलेली आहेत। ऑलरेडी घरे बांधून तयार आहेत मित्रांनो, बऱ्यापैकी पोझिशन स्टार्ट होणार आहे, लवकरच त्याचे पोझिशन केलं जाणार आहे। छोटी मोठी आतमधील कामे सुरू आहेत। मला असं आढळलं की बरेच जण राहायला सुद्धा आलेले आहेत, असे तिथून आलेलं आहे। इतरांतर तुम्ही या साईडला सुद्धा बघू शकता की अशा प्रकारचे आजूबाजूचे लोकॅलिटी तुम्हाला एक अंदाज येईल की नेमकं कशा प्रकारचं आहे। ह्या साईडने पहा साहेबाचा जो काही प्रकल्प आहे अशा प्रकारचं इकडे आहे, इथपर्यंत आहे। म्हणजे आजूबाजूला सुद्धा इतर नवीन कन्स्ट्रक्शनचं काम सुद्धा खूप मोठ्या जोमाने सुरू आहे आणि म्हणून तुम्हाला परिसर दाखवणं सुद्धा तितकं महत्त्वाचं आहे। थोडं अजून पुढे गेल्यानंतर तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारचं या ठिकाणी एरिया तुम्हाला दाखवला जाणार आहे। अशा प्रकारचा हा आजूबाजूचा परिसर आहे। बॅक साईडचा मी परिसर तुम्हाला दाखवत आहे आणि समोर सुद्धा तुम्हाला तोच रस्ता दिसणार आहे। आता पहा मित्रांनो, आपण गुगल मॅपच्या सहाय्याने पाहू नेमका तो प्रकल्प कुठे आहे। तो तुम्ही पाहू शकता मुंबई, नवी मुंबई हा एरिया पूर्ण तुम्हाला दाखवतोय आणि इथे जे काही मी हायलाइट केलेलं आहे, जे पॉईंट तुम्हाला ते सायबा ऑर्किड असं तो प्रकल्प आहे। तर तुम्ही पाहू शकता तो जो काही एरिया आहे, लोकॅलिटी तुम्हाला सांगायची गरज नाही मुंबईकरांना, तर याच्याबद्दल काहीच बोलायची गरज नाही नेहरू नगर कसं आहे ते, तरी पण एक लोकॅलिटी म्हणून तुम्हाला दाखवतो। इथे बघा हे जे काय दिसतं इकडे कुर्ला टर्मिनस आहे मित्रांनो, जे काही टिळकनगर टर्मिनस, इथे बघा ही कुर्ला टर्मिनस आहे। इथे कुर्ला रेल्वे स्टेशन आहे लोकलचं आणि इथून अगदी वॉकेबल म्हणजे
स्टेशन पासून वॉकेबल अंतरावरती हा सायबाचा प्रकल्प आहे, जो सायबा ऑर्किड नावाचा आहे. आता हा प्रकल्प शोधण्यासाठी खूप वेळ गेला मित्रांनो, कारण याचं फक्त नाव आनंद कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी एवढंच दिलं होतं आणि तेवढ्याच आधारे किंवा बिल्डिंगच्याच आधारे हे शोधणं खूप अवघड होतं. तरी सुद्धा आम्ही या एरियात खूप फिरलो, अनेकांना विचारलं आणि त्याच्यानंतर हा प्रकल्प आम्हाला सापडला, ज्याचं नाव आहे सायबा. कारण आनंदनगर बऱ्याच लोकांना म्हणजे जुनी सोसायटी होती, पण आता नवीन याचं नाव आहे सायबा ऑर्किड. तर बऱ्याच लोकांना सायबा नाव माहित होतं, पण आनंदनगर बऱ्याच जणांना माहित नव्हतं. शेवटी एका सद्ग्रस्ताने सांगितलं की इथे इथे आनंद आहे किंवा त्याचं नाव सायबा आहे असं. तर इथे तुम्ही पाहू शकता हे जे काही प्रकल्प दिसतोय हा आहे एकदम जो काही सायबाचा प्रकल्प आहे तो सायबा ऑर्किड असं नाव आहे. इथे तुम्ही इथे एक विंग आहे आणि इकडे दुसरी एक विंग देण्यात आलेली आहे. आणि हा जो काही मित्रांनो हा आहे तो जो रोड मी तुम्हाला दाखवला होता की सगो बर्वे रोड तो आहे, जो स्टेशनला जातो. तुम्ही पाहू शकता स्टेशन जो काही आहे तिथून अगदी जवळ आहे. हे आहे कुर्ला स्टेशन, म्हणजे कुर्ला स्टेशन पासून वॉकेबल अंतरावरती हा प्रकल्प या ठिकाणी उपलब्ध आहे. आणि एकंदरीत लोकॅलिटी वाईज विचार केला, नेहरूनगरचा जर विचार केला तर नेहरूनगर ऑलरेडी खूप चांगलं डेस्टिनेशन आहे. इथे तुम्ही पाहू शकता जे काही नेहरूनगर एसटी स्टँड आहे, एसटी डेपो हा इथे आहे, म्हणजे प्रकल्प इथे आहे आणि एसटी डेपो इथे देण्यात आलेला आहे, म्हणजे इथे एसटी डेपो आणि इथे प्रकल्प आहे. त्याशिवाय इथे दुसरे इतर प्रकल्प आहे त्याची मी माहिती नक्कीच देणार आहे. इकडे नेहरूनगर इंग्लिश स्कूल आहे, एमपीएस जे महानगरपालिकेची स्कूल आहे मित्रांनो. त्याशिवाय इकडे सुद्धा इकडे एक महानगरपालिकेची शाळा आहे, जिथे तुम्हाला इंग्लिश मिडियमची शाळा आहे आणि इथे दोन्ही साईडला तुम्हाला इथे शाळा दिसतील. बाकी इतर स्कूल सुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहेत. म्हणून अशा प्रकारची लोकॅलिटी आहे जे तुम्हाला दाखवणं आम्हाला महत्त्वाचं वाटलं. तर आता मित्रांनो आपण याचं मार्केट व्हॅल्यू सध्या काय आहे याची पण माहिती घेऊया. तर मार्केट व्हॅल्यूसाठी आपण गेलेलो आहे हाऊसिंग.com वरती. हाऊसिंग.com जे आपल्याला साईट माहिती आहे त्यावरती जेन्युइन माहिती आपल्याला मिळते. तर इथे तुम्ही स्क्रॉल केल्यानंतर तुम्हाला पाहू शकता जे काही 1 BHK आणि 2 BHKचे अपार्टमेंट्स आहेत. पोझिशन तुम्हाला स्टार्ट होणार आहे डिसेंबर 2026 मध्ये, अर्थात याच वर्षी तुम्हाला पोझिशन होईल. बाकी तुम्ही जे अपकमिंग मार्केट आहे किंवा मेट्रो आहे सगळं जवळच आहे. प्रॉपर्टी लोकेशन आहे मित्रांनो 72 SG बर्वे मार्ग कुर्ला काजरोकळ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी नेहरूनगर कुर्ला असं त्याचा पत्ता आहे. पुढे तुम्ही स्क्रॉल केला तरी तुम्ही पाहू शकता की काय माहिती देण्यात आलेली. एकूण एकच बिल्डिंग आहे, एक बिल्डिंगमध्ये 101 घरे उपलब्ध आहेत. पोझिशन 2026 मध्ये होणार आहे. किमतीची रेंज पाहिली, साईज मित्रांनो 396 ते 709 पर्यंत हे बिल्डअप एरिया आहे. त्याच्यानंतर तुम्ही खाली गेल्यानंतर 1 BHKचे फ्लॅटचे काही डिटेल देण्यात आलेले आहेत. तर आता आपण नेमकं बघूया की नेमकं जे कॉस्टिंग आहे ती कॉस्टिंगचा जर तुम्ही विचार केला मित्रांनो तर इथे तुम्हाला सगळी माहिती ऑलरेडी देण्यात आलेली आहे. म्हणजे तुम्ही जर ते फ्लोर प्लॅन पाहिले सायबा ऑर्किड फ्लोर प्लॅन्स तर याच्या संदर्भात तुम्ही माहिती पाहू शकता. आता इथे जे काही कार्पेट एरिया मित्रांनो म्हाडाचा कार्पेट एरिया 575 असा दिलेला आहे. आणि इथे जर तुम्ही पाहिलात तर इथे 550चा 1 BHK फ्लॅट दाखवला आहे ईस्ट फेसिंग. ओके, 550 1 BHK 95 लाख असा आहे. नेमकं म्हाडा जो काही एरिया आहे तो 575 आहे 2 BHKचा एरिया. तर आपण 575चे आपण डिटेल पाहूया, कारण इथे थोडं कन्फ्युजन होऊ शकतं मित्रांनो. कन्फ्युजन इन सेन्स की इथे माहितीच फक्त थोडीफार वेगळी असू शकते. इथे पहा तुम्ही काय दिलेलं आहे. फ्लोर प्लॅननुसार तुम्ही पाहिलं तर म्हाडाचा कार्पेट एरिया, म्हाडाने उपलब्ध केलेली घरांचा कार्पेट एरिया 575 स्क्वेअर फीट एवढा आहे. आता इथे मित्रांनो जर तुम्ही मार्केट व्हॅल्यू पाहिली तर इथे 1.35 म्हणजे 1,35,00,000 रुपयाला 575चा कार्पेट एरिया विकला जात आहे. त्याची मार्केट व्हॅल्यू आहे. याचाच अर्थ असा की जे काही म्हाडाची घरे आहेत मित्रांनो ती फक्त आणि फक्त तुम्हाला 71 लाखापर्यंत उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. म्हणजे जो तुम्ही कार्पेट एरिया जर बघितला तर ज्या घरांचा कार्पेट एरिया 52 आहे त्यांचा 59 लाख किंमत आहे आणि ज्यांचा कार्पेट एरिया 530.44 अर्थातच 575 म्हणजे 53.44 अर्थातच 575 कार्पेट एरिया त्यांचा ज्यांची किंमत आहे मित्रांनो 71,76,000 एवढी किंमत ठेवलेली आहे. म्हणजे साधारणतः 72 लाखामध्ये तुम्हाला ही घरे मिळतात. पण याच्यात जसं सांगितलं की इतर चार्जेस तुम्हाला वेगळे भरावे लागू शकतात. तरी सुद्धा कम्पेअर टू मार्केट रेट ही घरे बऱ्यापैकी स्वस्तामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली 564 565 असं आहे. तर मी फक्त तुम्हाला 575चाच जे काय फ्लोर प्लॅन आहे ते मी तुम्हाला पहिले दाखवतो, कारण ते मेरेराचा कार्पेट एरिया तुम्ही बघू शकता 575 स्क्वेअर फीट एवढा आहे. पोझिशन स्टेटस 2026 मध्ये आणि तिथे तुम्ही महारेरा ID सुद्धा पाहू शकता बरोबर आहे किंवा नाही. तर जो काही म्हाडाने महारेरा क्रमांक दिला आहे तो बरोबर आहे मित्रांनो 54,279 हाच महारेरा त्याच्यात क्रमांक नमूद केलेला आहे. तर तुम्ही पहा अशा प्रकारचे जे काही सॅम्पल फ्लॅट आहे किंवा फ्लोर प्लॅन आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचा आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता जे काही हॉल आहे, हॉलला इथे गेट नंबर 1 मध्ये आतमध्ये एंट्री केल्यानंतर
पहिला कार्पेट एरिया तो महार एरियाचा मित्रांनो. पहिले तुम्हाला लिव्हिंग रूम असणार आहे, इकडे सोफा वगैरे ठेवण्यासाठी. इकडे डायनिंग हॉल दिलेला आहे, इकडे डायनिंगचा एरिया आहे आणि इकडे लिव्हिंग रूम आहे. लिव्हिंग रूमच्या म्हणजे हॉलच्या नंतर तुम्ही पुढे गेल्यानंतर इथून आपल्याला एंट्री केल्यानंतर ते फर्स्ट बेड लागणार आहे. फर्स्ट बेड आणि मास्टर बेड आहे मित्रांनो. टॉयलेट बाथरूम तुम्ही पाहू शकता इथे पहिला बेड. नंतर इकडे कॉमन टॉयलेट बाथरूम आहे आणि समोर गेल्यानंतर किचन आहे. किचन जर पुढे गेल्यानंतर तुम्हाला एक कॉमन बेडरूम आहे, दुसरा बेडरूम नंबर 2 आहे. फक्त एवढे इथे बाल्कनी दिसून येत नाही, पण नक्कीच प्रशस्त असे फ्लॅट आहेत. बऱ्यापैकी मोठे असे फ्लॅट या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. आता सुविधा काय काय देण्यात आलेल्या आहेत बघा मित्रांनो. फॅसिलिटीज काय काय तर चिल्ड्रन्स प्ले एरिया, योगा मेडिटेशन, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, ओपन जिम, लँडस्केपिंग अँड वॉटर कन्झर्वेशन, CCTV, फायर फायटिंग, क्लोज कार पार्किंग, 25/7 आवर्स वॉटर सप्लाय, जॉगिंग ट्रॅक, बरेच इथे गोष्टी दिल्या तुम्ही पाहू शकता. आता त्याच्यापैकी इम्प्लिमेंट किती होतात ते माहित नाही, पण नक्कीच हे सगळं दिलेलं आहे. आता महत्त्वाचं मित्रांनो, जी काही किंमत आहे त्या किमतीमध्ये तुम्हाला इतर चार्जेस इन्क्लूड केलेले नाहीत. म्हणजे स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, पार्किंग चार्जेस, डेव्हलपमेंट चार्जेस हे वेगळे घेतले जाऊ शकतात. हे मी अगोदरच किमतीच्या वेळेस सांगितलेलं आहे आणि त्याची तयारी करूनच तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करा. याला जे काही रेटिंग आहे मित्रांनो 5.4 आउट ऑफ 5 असं त्या ठिकाणी रेटिंग सुद्धा देण्यात आलेलं आहे. पण तरी पण एकदा तुम्हाला वाटलं की तुम्ही प्रत्यक्ष जाऊन या ठिकाणी नक्कीच जाऊन त्या ठिकाणी तुम्ही साईट व्हिजिट करू शकता, पाहून आजूबाजूचा परिसर नक्कीच पाहून येऊ शकता. जर तुम्हाला नक्कीच या कुर्लासारख्या ठिकाणी म्हणजे स्टेशनपासून अगदी वॉकेबल अंतरावरती तुम्हाला घर घ्यायचं असेल तर खूप चांगली संधी आहे. फक्त एवढंच की तुम्ही एकदा नक्कीच जाऊन एकदा प्रत्यक्ष तुम्ही डोळ्यांनी तो लोकॅलिटी बघा, अंदाज येईल तुम्हाला की नेमका कसा एरिया आहे किंवा नक्की घरांचा आजूबाजूचा परिसर कसा आहे तो. तर मित्रांनो, आम्ही आतमध्ये जाऊन चौकशी केली, विचारणा केली, येथील सॅम्पल बद्दल किंवा काही माहिती मिळेल का, तर म्हाडाच्या फ्लॅट संदर्भात कोणीही माहिती द्यायला तयार नाहीये. आणि त्यांनी हे सुद्धा सांगितलेलं की इथे सॅम्पल फ्लॅट उपलब्ध नाही. म्हणून उगाच उन्हामध्ये बरमण फिरायचं, भटकायचं आणि त्याचा हाती काही लागलं नाही तर मात्र नक्कीच आपण नर्वस होतो, नाराज होतो. पुन्हा मित्रांनो, अशा अनेक प्रकल्प आहेत की ज्या ठिकाणी सॅम्पल फ्लॅट उपलब्ध करून दिलेले नाही, तरी सुद्धा जी काही माहिती आम्हाला देता आली ती आम्ही माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. आमचं काम आहे मित्रांनो, ज्या ठिकाणी शक्य होईल त्या ठिकाणी जाणं, तेथील सॅम्पल फ्लॅट किंवा व्हिजिट करणं. पुढील भागात मित्रांनो आपण इतर नवीन ठिकाणी जाऊन तेथील सॅम्पल फ्लॅटचं किंवा इतर जी काही माहिती मिळेल ती माहिती आम्ही घेऊन येणार आहोत. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो, धन्यवाद. या घरांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे 29 एप्रिल 2026 आणि साईट आहे मित्रांनो https://housing.mahada.gov.in.